ज्यांना एक आमदार निवडून आणता येत नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं असं म्हणत शरद पवारांनीच नाही तर अनेकांनी राज ठाकरेंना हिणवलं। पण सत्तेत नसतानाही आपलं वजन महाराष्ट्रासह दिल्लीत ज्या शिवसेनेच्या वाघानं कायम ठेवलं त्याच वाघाच्या तालमीत म्हणजेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत राज ठाकरेंनी राजकारणाचे धडे घेतलेत हे विसरून चालणार नाही। आणि त्यामुळेच एक आमदार असो किंवा तोही नसो, राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील वजन कायम आहे। आता सख्खा भाऊ पक्का वैरी असे अनेक एपिसोड आपण पाहिलेत। दोन भावांच्या बंधुरेच्या भांडणामुळे शेजारच्याचा फायदा होतो हेही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। मग आता हा शेजारी कोण आहे? ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून कुणी देव पाण्यात ठेवलेत आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर सर्वात जास्त नुकसान कुणाला होणार आहे? पवारांचा छुपा हात सगळीकडे असतो, तो इथे देखील आहे का? चला तर सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। बघा, 2014ला शरद पवारांनी शिवसेना सत्तेत सहभागी होऊ नये म्हणून भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता। 2019ला तर सत्तेत जाण्यासाठी पवारांनी सगळे डाव टाकून पाहिले। अगोदर सेनेला बाहेर काढून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती, पण काकांनी शब्द फिरवला। नंतर सेनेला काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ओढलं आणि सत्ता आणली। त्यामुळे शरद पवारांना हे माहिती होतं की शिवसेना भाजप जर एकत्र राहिली तर आपली सत्ता आता येणार नाही। आणि 2014 पासून सुरू असलेल्या पवारांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि शिवसेना भाजप यांचा घटस्फोट झाला। आता दोन्ही बंधू एकत्र आले तर पुन्हा राष्ट्रवादीला जे मुंबईत साध्य करायचंय ते साध्य होणार नाही आणि महापालिकेवर ज्यांना ज्यांना वाटतं की आपली सत्ता हवी त्या सगळ्यांच्या प्लॅनवर पाणी फिरणार आहे। यामध्ये मग भाजप आणि शिंदे देखील आहेत। त्यांचं काय पितळ उघडं होतंय पुढे बघणारच आहोत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक होणार म्हटल्यावर अनेकांच्या पोटात गोळा आला। आगामी मुंबई मनपा निवडणूक लक्षात ठेवून भाजप किंवा शिंदे गटाकडून सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊ नये म्हणून अंतर्गत पातळीवर प्रयत्न केले जात आहेत अशा चर्चा आहे। दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा होण्याआधी 2 दिवस आधीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। तेव्हा त्यांच्यात 2 तास चर्चा झाली। ती चर्चा महापालिका निवडणुकीबद्दल होती अशा बातम्या आल्या, पण काही राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे यांना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता, त्याची कुणकुण अगोदरच लागलेली होती आणि भविष्यात होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी ते राज ठाकरेंच्या घरी त्यांची मनधरणी करायला गेले होते असं देखील बोललं जात आहे। आता यात किती तथ्य आहे ते राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनाच ठाऊक, पण त्यांची बोलणी फिसकटली आणि ठाकरे बंधू विदेशात आता युतीची चर्चा करायला गेलेत अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगते आहे। ठाकरे बंधूंचं मिलन झालं तर सर्वात मोठा फटका भाजपला बसणार आहे, कारण उद्धव ठाकरे यांचं नवं हिंदुत्व प्लस राज ठाकरे यांचं आक्रमक हिंदुत्व यांच्या लाटेत भाजप बॅकफुटवर जाऊ शकतं। मुंबई महापालिका जिंकण्याचं स्वप्न भाजपचं धुळीस मिळू शकतं। ठाकरेंनी जे 20 आमदार विधानसभेला निवडून आणले त्यातले 10 मुंबईतले आहेत, म्हणजे मराठी माणूस आजही ठाकरेंसोबत आहे, तो संतापलेला आहे आणि त्याला पर्याय हवा आहे। ठाकरे बंधूंची युती हा नवा पर्याय ठरू शकतो। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपच्या राजकारणाला मोठा हादरा असू शकतो। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही याचा मोठा तोटा होऊ शकतो, कारण आजही ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे हेच समीकरण अजून मुंबईत तरी कायम आहे। तेव्हा शिंदेंच्या शिवसेनेचं राजकीय भवितव्य मुंबईत धोक्यात येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक मांडतात। तिकडे ठाकरेंच्या साथीनं पवारांनी लोकसभेला जोरदार यश मिळवलं, मात्र विधानसभेला त्यांना ते जमलं नाही। आता महापालिका निवडणुकीत पवारांना अपेक्षा आहेत आणि अशा परिस्थितीत ठाकरेंची साथ जर सुटली तर पवार यांना ते परवडणार नाहीये। त्यामुळं पवार साहेब अजून या विषयावर गप्प आहेत। तिकडे खुद्द अमित ठाकरेंना विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही। त्याचं कारण म्हणजे शिंदेंचे सदा सरवणकर होते असं मनसैनिकांकडून बोललं जाऊ लागलं। आता ते उघडपणे शिंदे गटावर टीका करू लागलेत। लोकसभा आणि विधानसभेला आपला फक्त वापर झाला अशी खतखत कुठंतरी मनसे सैनिकांमध्ये आहे, राज ठाकरेंच्या मनात आहे, अमित ठाकरेंच्या मनात आहे असं म्हणायला हरकत नाही। मुंबई महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका आहे आणि यावर शिवसेनेची सत्ता ही आजवर अबाधित राहिलेली आहे। मात्र आजवर भाजपने त्यावर कधीही एखादी सत्ता यावी यासाठी प्रयत्न केला नाही। मात्र शिंदेंच्या आडून किंवा उघडपणे आता भाजपचे मुंबई महापालिकेविषयीचं जे मत आहे ते काही लपून राहिलेलं नाहीये। यातच मुंबईतील एक प्रोजेक्ट किंवा मोठे ऑफिसेस जे आता गुजरातला जात आहेत, त्यामुळे मुंबईतील व महाराष्ट्रातील हा मराठी वर्ग यावर संताप व्यक्त करतोय आणि त्यातच मुंबई कोणाची तर मराठी माणसांची आणि त्यासोबतच ठाकरेंची अशी ओळख आजवर राहिलेली आहे।
ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केले, मात्र जर ते एकत्र आले तर त्याचा तोटा हा भाजपसोबत शिंदे गटालाही होणार आहे. कारण शिंदे यांना भाजप समोर आपली ताकद वाढवायची आहे. 2.5 वर्षासाठी नको, मात्र 6 महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या असं ते अमित शहांना बोलले होते. मात्र तुम्हाला आम्ही जे द्यायचंय ते दिलं, आता आहे ते पद घ्या, ते काही कमी नाहीये असं एक प्रकारे म्हणत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. त्यामुळे शिंदे हे मनसे तसेच उद्धव यांची शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी फोडून आपली ताकद वाढवत आहेत. पर्यायानं भाजपला ते आपली ताकद दाखवत आहेत. मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं आता या सगळ्याला चाप बसेल असं बोललं जात आहे. कुठंतरी शिंदेंचा याच्यात तोटा होईल आणि जी ताकद मुंबईमध्ये शिंदे वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला कुठंतरी फुल स्टॉप लागेल. मुंबईतील मराठी मतदार हा ठाकरे बंधूंना भरपूर मतदान करू शकतो असं एकूणच वातावरण दिसतंय. कारण मुंबई महापालिका किंवा इतर कोणतीही महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढले तर त्या मतांचा थेट परिणाम हा शिंदे गटाच्या मतावर होईल आणि त्यानंतर थेट भाजपवर सुद्धा होईल. पुढे मग शिंदे गटात जाणारा हा जो काही नेत्यांचा लोंढा आता सुरू आहे तोही कमी होईल आणि शिंदेंच्या एकूण राजकारणाला बऱ्यापैकी ब्रेक लागेल. भाजपचं मुंबई जिंकण्याचं स्वप्न देखील धुळीस मिळेल जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर. आणि त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी अर्थातच शरद पवारांसह एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी देखील देव पाण्यात ठेवले असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं का? महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.